काय आहे की मी एक मुद्दा क्लिअर करतो की मी सकाळी बोललेलो होतो की इंडी आघाडी त्यांचे सहयोगी पक्ष हे खऱ्या अर्थानं आतंकवादी विचार या आंदोलनाच्या आडोशानं राज्यामध्ये आणि देशामध्ये पसरवत आहेत। सोशल मीडियामध्ये जर बघितलं तर एकंदरीत त्याच पद्धतीनं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं काम चाललेलं आहे। एक आहे की विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत। विद्यार्थ्यांचं आंदोलन राज्यामध्ये मी केलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही लाठाकाठा खाल्लेल्या आहेत, आम्ही तुरुंगामध्ये गेलेलो आहे। परंतु नीटचं आंदोलन असताना जी नीटच्या मध्ये जे काय पेपर फुटीचं प्रकरण झालं, हा मुद्दा आता बाजूला राहिलेला आहे। एकतर त्या परीक्षा झालेल्या आहेत, पण मुद्द्याला सोडून खऱ्या अर्थानं हे आंदोलन आज उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दिल्लीमधल्या त्यांच्या मागण्या बघितल्या तर मोदी सरकारच्या विरोधातल्या त्यांच्या घोषणा, सरकार हटावची त्यांची भूमिका, हे सगळं बघितल्यानंतर नीटच्या परीक्षेचा आणि या सगळ्या एकंदरीत चाललेल्या जे काही आंदोलनाच्या जे प्रकार आहेत याचा काही संबंध आहे? काही संबंध नाही। आणि म्हणून मला वाटतं की मी आज या मतावर ठाम आहे की काही विद्यार्थी प्रामाणिकपणाला लढा देत आहेत, परंतु भाजप प्रणित विरोधी जी आघाडी आहे, काँग्रेस समर्पित, ही आघाडी या देशाला अस्थिर करण्यासाठी आतंकवादी विचार या देशातल्या वेगवेगळ्या माध्यमातून पसरवत आहेत। एक मी स्पष्ट करतो की मी आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी आतंकवादी म्हणत नाही आहे। त्यांच्या आडोशानं इंडी आघाडी समर्पित जे पक्ष आहेत ते या देशामध्ये या माध्यमातून आतंकवाद पसरवता येईल का, या माध्यमातून देशामध्ये दंगा धोपा करता येईल का, या माध्यमातून सरकारच्या विरोधामध्ये देशातल्या जनतेला रस्त्यावर आणता येईल का, अशा पद्धतीचं कुठील षडयंत्र या देशामध्ये ही सगळे विरोधी पक्ष खऱ्या अर्थानं करायला लागलेले आहेत। आणि त्याचा पुरावा माझ्याकडे आहे की कशा पद्धतीनं सोशल मीडियावरती वेगवेगळे पक्ष काँग्रेस समर्पित बातम्या पसरवत आहे, हा पुरावा आहे माझ्याकडे। आणि म्हणून मी त्या माध्यमातून बोललो आणि म्हणून म्हटलं की औरंगजेबाचा आणि नीटच्या परीक्षाचा काय संबंध, याचं उत्तर हे देणार आहेत का? म्हणजे खोटं बोला, रिटून बोला आणि लोकांना मनामध्ये संशय निर्माण करा, अशा पद्धतीनं राज्यामध्ये आणि देशामध्ये काम चाललेलं आहे, त्याला आमचा विरोधच असणार।